आणि 4 षटकांचा अप्रेक्षणीय सामना. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकाने येस 4 ओव्हरची मॅच आहे. ओहो पहिला चेंडू आणि उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि डायरेक्ट हिट केलं. पहिली धाव कंप्लीट. वाईड नंतर सिंगल. ये क्या हुआ है. पहिल्या चेंडूवरती हाहाकारी हाराकारी आणि 1+1 अशा 2 धाबा. हॅलो चेक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर मारा करत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव त्यामध्ये येताना पाहायला मिळाली आणि या बक्षीस रूपाने मिळालेल्या धाबा आहेत त्याने श्रीगणेश झालाय धाव फलकाचा. सामयुती ब्राह्मण समाज सातत्याने हे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात. आज एकत्रित खेळतायत आणि एकत्रित खेळत असताना आगरी कोळी समाज वसई तालुक्यामधील त्यांच्या समोर खेळण्याचा हा अट्टास काय त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. या वसई तालुक्यामधील जर का गावठुआ संकल्पनेतील क्रिकेट जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आणि वरच्या स्तरावरचं यावेळेला मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न होता. बुराजचा हा चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. प्रमोदच्या आणि एज घेऊन मागे चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये ज्या ठिकाणी सिंगल चेंडूची सांगता होती. वसई तालुक्यामधील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आणि उच्च स्तराचं क्रिकेट हे आगरी कोळी समाजाच्या माध्यमातून खेळलं जातं आणि त्यांची जी काही लेवल आहे खेळाची लेवल त्या लेवलचं खेळ आपल्या समाजातील खेळाडूंसमोर आपल्या खेळाडूंसमेत जर का खेळलं गेलं तर काही गोष्टी आदान प्रदान होतील आणि त्याचा फायदा हा सामयुती ब्राह्मण समाजामधील खेळाडूंना होईल आणि तेच एक उद्दिष्ट आहे हा सामना खेळवण्याच्या मागचं. प्रशांत गरत त्याच्यासमोर बुराज. ओहो चेंडू फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. प्रशांत गरत बाद. पहिला हादरा बिग ब्लो फॉर आगरी कोळी समाज. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डीजे. या 3 खेळाडूंना या मैदानात खेळण्याचा अनुभव आहे. या 3 खेळाडूने मागील वर्षी सुद्धा या मैदानात खेळलेले आहेत परंतु मागील वर्षी सुद्धा प्रशांतची बॅट तितकी चांगल्या प्रमाणात चमकली नव्हती. या वर्षी सुद्धा चमकत नाहीये. मागील वर्षीची एक्झिबिशन मॅच काय होती. दुर्गेश इलेव्हन वर्सेस साबरा. यावेळची आगरी कोळी समाज वर्सेस साबरा. बुराजने अतिशय चांगला मारा केलाय. पहिला चेंडू वाईड+1 त्यानंतर मात्र सिंगल धाव प्रमोदने धावून कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट झाली आणि रोटेट केल्यानंतर एक मोठा अडसर दूर केलाय. परंतु एकंदरीत संघाच्या बांधणीचा जर विचार करायचा झाला तर मोठी स्टारकास्ट या आगरी कोळी समाजामध्ये आहे. मोठी स्टारकास्ट साबराची ॲज कम्पेअर टू दी आदर्स प्लेयर खूप चांगली आहे आणि त्यामुळे या मॅचमधली चुरस ही शेवटच्या क्षणापर्यंत चांगली पाहायला मिळणार आहे. यामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे. या खेळाडूने मागील 2 दिवसामध्ये या मैदानाचा खेळ खूप चांगला केलाय. त्यांनी या खेळपट्टीला परखलंय या आउटफील्डला परखलंय परंतु आगरी कोळी समाज यांच्यासाठी नवीन चॅलेंज असणार आहे. क्षणम पूल काढण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक नाही परंतु तिथे एकच धाव मिळणार आहे. डिक्लेअर मध्ये चेंडू गेला तर फक्त एकच धाव मिळेल. भरत मोरे सर बघा ना साबरा संघ तयार केलाय. बुराज सारखा नवीन खेळाडू सचिन आणि कुमारच्या अंडर आणि निलेश अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना हँडल करतात. हेच आम्हाला बघायचं आहे आणि सचिनने यापुढे कुमारनंतर सचिन आणि निलेशने आपला साबरा संघ सांभाळायचा यापुढे. आणि खरोखरच ज्या प्रकारे तुम्ही ती जबाबदारीची चर्चा केली तिथे जबाबदारी घेऊन दोन्ही संघांना खेळावं लागणार आहे. ही प्रतिष्ठेची भिडंत आहे. दोन्ही संघ आपल्या समाजासाठी खेळतायत. मैत्रीपूर्ण लढत ऑन साइडला मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. षटकार. चौकार षटकारांचा जोरा मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोरा क्रिकेटचे सारे करणार.
गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक, देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. चला मोठा फटका आल्यानंतर मात्र थोडस आनंदाचं वातावरण. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे वेट करतोय. वेट केल्यानंतर टिपलाय झेल, संपलाय प्रमोद लिलीचा खेळ. वन मोर विकेट डाऊन, वन मोर विकेट गॉन. कृपेची आहे झलक, देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. 10. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. धावपलकाचे दाब आहेत 10. बघा 3 आरणाच्या खेळाडूंनंतर आता मैदानाच्या आतमध्ये खोपरीचा खेळाडू दाखल होतोय. भरत पाटील यांना आपण मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहतोय. मोठे खेळाडू, मोठं नाव आणि त्यांच्यासमोर आमचे नौके गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाज टाकलेले आहे. नाही, हा लर्निंग पिरियड आहे. नक्कीच लर्निंग पिरियड आमच्या खेळाडूंसाठी. याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी आदान प्रदान होणार आहेत, परंतु क्रिकेटने एकच शिकवलं आपल्याला, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. जो ज्या वेळेला ज्या प्रकारच्या स्थितीला सामोरे गेला आणि तिथून जिंकला तो करा खेळाडू. आणि ज्यांच्याकडे मोमेंटम असेल तोच महत्वाचा. अगदी योग्य विश्लेषण आपण केलं. भरत पाटील, प्रचंड लेदर क्रिकेटचा अनुभव, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा कोपरीचं नाव हे आदराने मानानं घेण्यास भाग पडणारा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. आणि बुराजचा शेवटचा चेंडू मला वाटते असेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, 10 रनचा स्कोर बोर्ड. 4 षटकाचा सामना आहे. येस, आणि मंचाच्या दिशेने आगमन होतोय. माजी नगरसेवक आणि सातत्याने कोणत्याही प्रकारच्या क्रीडा साहित्याच्या माध्यमातून ज्यांचं भरघोस योगदान असं सहकार्य लाभतं असे आदरणीय सन्माननीय नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. एक रॉयल एंट्री अशा डॅशिंग व्यक्तिमत्वाची, एक रॉयल एंट्री अशा व्यक्तिमत्वाची ज्याने अनेक स्पर्धांना भेट दिली, सहकार्य केलं, त्यांचं भरघोस योगदान लाभलंय असे आमचे सदानंद पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल दादांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे साथी विनोददादा पाटील असतील, त्यानंतर किरणजी म्हात्रे असतील, महेंद्रजी पाटील असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धाव आहेत 10. नवीन गोलंदाज यश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सन्माननीय पवनजी अच्छा, आणि आगमन होतंय वसविरार महानगरपालिकेचे प्रथम उपमहापौर उमेशजी नाईक यांचे सुपुत्र पवनजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल पवनजी नाईक आपण मंचावरती आदरपूर्वक विराजमान व्हा. प्रचंड आवड पवन नाईक यांना सुद्धा आहे क्रिकेटची. एक आमदार चषक नावाची स्पर्धा त्यांनी सुद्धा पार पाडली होती मागील वर्षी नालासोपारामध्ये, आणि ते भव्य दिव्य स्वरूप हे वेगळ्या रीतीनं सर्वांसमोर सादर केलं होतं. ते या ठिकाणी उपस्थित झाल्यात. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जयेश गरजने दिशा दिली चेंडूला, लेग फ्लिक केलंय आणि एकदा मात्र तिथे धावून कंप्लीट सुद्धा केली आहे. आमच्या मंचावरती पाहू शकता दर्दी क्रिकेट प्रेमी, सातत्याने या क्रीडा साहित्याला प्रमोट करणारे व्यक्तिमत्व आहेत. माजी नगरसेवक सदानंद पाटील, त्यांच्या समवेत महेंद्रजी पाटील, विनोदजी पाटील, किरणजी म्हात्रे, त्यानंतर प्रथम महापौर उपमहापौर उमेश नाईक यांचे सुपुत्र पवनजी नाईक. ही सर्व मान्यवर मंडळी आम्हाला जोडली गेली या विकास प्रतिचषकाच्या माध्यमातून. आणि मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना याची माहिती तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे सामवेदी ब्राह्मण समाज विपक्षामध्ये आगरी कोळी समाज. आगरी कोळी समाजाची बॅटिंग आहे आणि बॅटिंग करत असताना भरत पाटील स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करतो. नॉन स्ट्राईक एंडला जयेश गरत आहे आणि गोलंदाजी मार्कवरती वाघोलीची सुपुत्र यश यार आपण पाहतोय. येस, इथे काय घडलंय? विकेट आली आहे का? येस, फलंदाज बाद. भरत पाटील बॅक टू द रिपार्ट बाद. थँक्यू टू जय सामेदी ब्राह्मण संघ महिला सुलभा नाईक यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेन मॅडम आपणास की आपण सुद्धा मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत विकास पाटील स्मृती चषकाच्या वतीनं
आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आकाश मांगेला, मॅन फ्रॉम नारंगी. या सुद्धा अष्टपैलू खेळाडूची चर्चा समस्त टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्याच्या घडीला आहे आणि वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये सुद्धा. परंतु यशने केलेला जो खेळ आहे तो अतिशय वाखाणण्याजोग्य आहे. पहिला चेंडू ते सिंगल आणि त्यानंतर मात्र विकेट. आणि जे कार्य बुराजने केलं होतं एक धाव दिल्यानंतर -1 वगळता विकेटचं त्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बघा आणि ही जी मैदानाची जागा आपण पाहतोय ज्यांची ते म्हणजे उपमहापौर पवनजी उमेशजी नाईक साहेब आणि त्यांचे सुपुत्र मैदानावरती आहेत. म्हणजे त्यांच्या माध्यमातून हे सुद्धा सहकार्य. मैदानं हल्ली खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि कमी प्रमाणात उपलब्ध असताना इतकं चांगलं मैदान आणि ही जागा इथे खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय पवनजी नाईक म्हणजेच उमेशजी नाईक यांच्या माध्यमातून. यश पुन्हा एकदा आकाश समोर फ्रंट फुटवर ते गेले, त्यानंतर बॅक फुटवर ते आले, त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला खेळलंय, दिशा दिली आहे. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. षटका ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी प्रणव होते एकदा मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 धावा धावपल करते. तितक्या चांगल्या आणि समाधानकारक धावा नाही आहेत या. आगरीगोळी समाज म्हटलं की यानंतर या धावा किमान 40, 50, 60 अशा दिशेने जाणं गरजेच्या होत्या. म्हणजेच येते 4 षटकांपर्यंत आणि ती सरासरी कुठे ना कुठेतरी इथून दिसत नाहीये, ती धुसर झाली आहे. कारण यशने केलेली गोलंदाजी ही थोडीशी प्रभावी आहे. यशने केलेली गोलंदाजी ही थोडीशी हावी ठरतीये बॅटर समोर. घाई करा घाई, जास्त वेळ नाही आपल्याकडे. साबरा संघ आपण इतका जास्त वेळ घेऊ नका कारण अंतिम सामना आपल्याला अजून खेळवायचा आहे. यश जयेश गरज समोर, लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडर मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, बॅटचे चेंडू मागे. मागच्या दिशेने किती मेहनत करा, शॉर्ट स्टॉप, लॉंग स्टॉप, फाईन लेग, थर्ड मॅन है ना, लॉंग लेग कितीही वापरा काही फरक पडणार नाहीये. फक्त एकच धाव मिळणार आहे. जी काही मेहनत करायची आहे तुम्हाला, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर, या क्षेत्रामध्ये एक्सपायर लॅग जितके फटके माराल तितक्या धावा मोठ्या प्रमाणात मिळतील. सही का भरोसा जी. यहाँ पर दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है, मगर अग्नि समाज इस वहाँ पर 3 विकेट गिर चुके हैं. पहले वहाँ पर प्रमोद, उसके बाद देखा जाए तो पहला विकेट गिरा था. 3 विकेट गिर चुके हैं. शॉर्ट गेंद बैकफुट पर गेंद को खेला, पॉइंट पर खिलाड़ी है वहाँ पर और एक विकेट का पतन. आकाश मांगेला कौन, कमान दीजिए. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे करणार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. डीजे मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत गौतम पाटील, मॅन फ्रॉम नारंगी. सामवेदी ब्राह्मण समाज विपक्षामध्ये आगरी कोळी समाज अशी लढत आहे, भिडंत आहे आणि अशा भिडंतीमध्ये सध्या तरी चांगल्या कंट्रोलमध्ये गोलंदाजी होती आहे. चांगला प्रयत्न हा गोलंदाज करणार बुराज. ते पहिली गोलंदाजी करत असताना त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये यशने जी गोलंदाजी केली त्यामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, म्हणजे ही गोलंदाजी प्रभावी आहे. या गोलंदाजीने तुम्ही मॅचमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवू शकता आणि आगरीकोळी समाजाला सुद्धा ती पाहिजे ती टक्कर देऊ शकता आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. यश पुन्हा एकदा, गौतम पाटील शेवटचा अंतिम चेंडू पाहूयात कशा प्रकारे फेस करतायत. हो, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, अगदी लेग स्टंपवरती चेंडू जाऊन लँड होणार असं वाटलं होतं. त्याच वेळेला गौतमने आपल्या बॅटला लवकर मान केलं आणि ऑन साईडला दिशा देत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका एकदा देऊन जातोय. षटकाचा खेळ संपतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलक ते धावा 14. दोन षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. धावसंख्या आपण पाहतो ती 14. 4 गडी बाद अग्नि समाज या संघाची धावसंख्या आहे. स्ट्राईकला आपण पाहतो तो गौतम पाटील, लॉंग स्ट्राईकला जय घरत याला पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया किती धावा उभारल्या जातील आणि किती धावांचं आव्हान दिलं जाईल. क्या इस मैदान पर बल्लेबाजी का छलवा करना होगा. यस डीजे एक धून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉडक्ट चेंडूला अडवलं. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव नाही. फक्त एकच धाव घेतली गौतम. जयेशने थांबवलं गौतमला. थँक्यू. आणि मैदानाच्या दिशेने बळतो ज्या ठिकाणी जयेश गरत यांना आपण स्ट्राईक हँडवरती बघतोय. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. झाडे लावा झाडे जगवाचा हा संदेश प्रत्येक चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. आणि जो काही सन्मान आहे तो आपण षटकाच्या ब्रेकमध्ये करणार आहोत ज्यावेळेस षटक संपेल. तुर्तास जयेश गरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो मोठा वाटका पाडण्याचा प्रयत्न. लावडबुल पंचाकडे. यस यष्ट्यान समोर आढळल्यात. फलंदाज जयेश गरत बाद. अजून एक विकेटचं पतन. गॉन. तरी बघ दादा घरी बघ जरा नीट तरी बघ त्या साई नगरावर हा सदानंदाचा करण अग्री लोकात एक नंबर. हा सदानंदाचा करण अग्री लोकात एक नंबर. पोर आहे कुणाचा माझ्या या गोगजा बाबाचा. येस थँक्यू. आणि हे जे गीत आहे ते दुसरं कोणाचं नसून मंचावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांचं आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सदा कर्तव्यदक्ष असणारं असं व्यक्तिमत्व आहे. हो पहिला चेंडू फेस करत असताना संदीप किणी सँडी बीट होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा पुढे जखडून ठेवलंय. पहिल्या 2 षटकामधील जी स्थिती होती त्या स्थितीला कायम ठेवत असताना पहिलं षटक वगळता या तिसऱ्या षटकामध्ये जो काही खेळ झाला आहे तो पूर्णपणे अचंबित करणार आहे, आश्चर्यचकित करणार आहे. आणि 17वरती धावफलक तापले. 17 आहे तो खतरा आहे. खतरा किसके लिए आहे. लास्ट बॉल संदीप किणीसाठी हा चेंडू लेग
पायावरच्या चेंडूला फ्लिक केलंय. स्क्वेअर लेगमधला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केले. ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनिशी धावपलकरती धावा लागतायत. 19. 3 षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम षटक बाकी आहे. या जाऊयात आपण सन्मानाकडे, जिथे सन्मान केला जाणार आहे. मंचावरती उपस्थित मान्यवर म्हणजेच माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब आणि यांचा सन्मान करण्याची विनंती करेल. अमितजी आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, सदा क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, क्रीडा साहित्याला प्रमोट करणारं व्यक्तिमत्व, तुम्हाला सर्वांचे लाडके दादा सदानंद पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. दादा करण अगरी लोकात एक नंबर. दादा करण अगरी लोकात एक नंबर. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे. प्रथम उपमहापौर सन्माननीय उमेशजी नाईक साहेब यांचे सुपुत्र पवनजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी करण्याची विनंती करेल. माजी नगरसेवक अजित नाईक साहेब यांना की आपण सन्मानित करायचंय. पवन नाईक यांना वेळात वेळ काढून त्यांनी आपली उपस्थिती या स्पर्धेला नोंदवली आहे. हे जे मैदान आहे 19 धावा झालेल्या आहेत. 19 धावा. थँक्यू सो मच. बाकी सन्मान आपण एक षटक झाल्यानंतर करणार आहोत. सार्थक आलाय. धावपलकातील धावा 19 आहेत. मोठा फटका यावेळेला लपेटलाय, चेंडू निघून गेलाय. मिड विकेट सीमारेषा जवळ. व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा. आणि हा फायदा का होतोय, मागील 2 दिवसामध्ये केलेली या खेळपट्टीवरती ती खेळली, या खेळपट्टीवरती खेळलेला तो खेळ, आणि त्यानंतर पूर्णपणे नजर बसली आहे. कुठून चेंडू किती उसळी घेणार आहे, कुठून कसा निघून जाणार आहे, सर्व माहीत आहे आणि त्याचा फायदा होतोय. सार्थक समोर गौतम. मोठा फटका लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रथम आलाय आणि चेंडू अडवलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना बाद होतो का गौतम? येस, विदाउट कॉलिंग धावलेत आणि त्यामुळे धावची चरोपडे बाद व्हावं लागते. 1 मोर विकेट डाऊन गॉन. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कैवल्य पाटील बंधू, मॅन फ्रॉम जुचंद्र. अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल होत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अंतिम सामन्याच्या दोन्ही टीम्स बिंदास कोफराड आणि त्याच्या समोर विकास इलन बोळिन्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी येऊन थांबायचंय. मंचावरती उपस्थित सन्मान्य महेंद्रजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रतीक वझे यांना की आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. शुभ सन्मान केला जातोय सन्मान्य महेंद्र पाटील साहेब यांचा. नेहमीच सदानंद पाटील यांच्या साथीने त्यांना आपण पाहिलंय. असे महेंद्र पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. ओहो, उडवलाय. संदीप किणीच्या बॅट मधून मोठा प्रहार. चेंडू सीमारेखा पार. षटकार. साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. थँक्यू. ज्यांनी झेल घेतलाय त्यांनी यायचंय. झेल घेतलाय त्यांच्यासाठी बक्षीस आहे, त्यामुळे आपण या. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल विनोददादा पाटील यांचा. मी विनंती करेन विनोददादा आपण सुद्धा समोर या. अनिकेत पाटील यांच्या शुभ हस्ते हे झाडे लावा झाडे जगवाचं संदेश देणार आंब्याचं रोपटे देऊन सन्मान केला जातो. विनोददादा पाटील आपण समोर यायचं आहे. आपला यथोचित सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. ऑन साईडला खेळला गेला चेंडू टीम मध्ये प्रोडक्शन आहे. भुराच्या हातून चेंडू निसटलाय. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ. मला वाटतंय एक बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावपलकातील धावा आहेत 30 आणि ही लढत चांगली होण्यासाठी धावा मला वाटते जवळजवळ बनलेल्या आहेत. सामेदी हॉटेलियर मंडळाचे सन्माननीय योगीजी नाईक
प्रशांतजी नाईक याच या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर माजी नगरसेवक अजितजी नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल भालचंद्र वज्जे साहेब यांना की आपण समोर या. अजित नाईक यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. खेळ संपलाय 4 षटकांचा. चला जेनी झेल टिपला त्याला 200 रुपयाचं बक्षीस सुद्धा देण्यात आले. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकाची धावा आहेत 32-33 लक्ष ठेवलं गेलंय आगरी कोळी समाजाच्या वतीनं सामैती ब्राह्मण समाज या संघासमोर. बिंदास कोपराड संघाचा संघनायक आणि विकासशील बोळी संघाचा संघनायक टॉस साठी या. थँक्यू सो मच सदानंददादा पाटील. थँक्यू सो मच विनोददादा पाटील. थँक्यू सो मच महेंद्रदादा पाटील. आपल्या सर्वांचं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच पवनजी नाईक साहेब. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सुद्धा मनापासून आभार. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रार्थना उपस्थित नोंदवली त्याबद्दल. त्यानंतर मंचावरती उपस्थित संजीवजी नाईक साहेब यांच्या एंटायर फॅमिलीचं सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल भूषणजी वजे यांना की आपण या झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देणार आहे आंब्याचं रोपटं देऊन आपण सन्मान करायचा आहे संजीवजी नाईक साहेब आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचं. कोपराड बिंदास कोपराड चला टॉस साठी या लवकर. विरू मंदार जर का आपण नाही आलात तर 2 षटकाची मॅच होईल. लवकर नाही आला तर 2 ओव्हरची मॅच होईल असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्लीज आपण लवकरात लवकर या. फ्रीज और सार्थक की छोरी मैदान पर है. 33 रनों का पीछा करने के लिए उतरी है. बिंदास कोपराड शेवटचा आणि अंतिम कॉल आपल्यासाठी आहे. आपण लवकरात लवकर या. चला मित्रांनो टॉस साठी या. चला बिंदास कोपराड लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी करायचा आहे. या दिवसात आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला येणार आहे. ग्रँड फिनाले 2 संघादरम्यान. एका बाजूला विकास इलन बोळींज आणि त्यांच्या समोर विपक्षामध्ये असणारे संघ बिंदास कोपराड. तर सामैती ब्राह्मण हॉटेलियर मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल भालचंद्रजी वजे सगळ्यांचा करणार आपण या. एक मिनिट थांबायचं भूषणजी आपण थांबायचं 1 मिनिट तिथेच येतोय. चला भूषण अपन नक्कीच आपण पाहतो तर अमित टांडेला गेंदबाजी पर है और वहां पर मुकाबला जीतने के लिए 23 रनों की दरकार है. झहीर भाई थोडा 2 मिनिटं वेळ घेतोय. भूषणजी वजे यांच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याचा टॉस. चला बोळींज कॉल करणार आहेत. बोळींज असा कॉल आणि विकास काका असा कौल आलाय. कोपरा टॉस जिंकला काय निर्णय असेल. आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. खूप मोठी प्रतीक्षा केली आणि त्यानंतर हॉटेल अखेरकार मंडळाचे फायनल मध्ये रुपेश पोहोचलेले आणि, आहात. संतोषजी थँक्यू. संतोषजी कॉप केलेले आपले सदस्य अमोल वजे यांचं आगमन झालेलं आहे. संतोषजी 2 मिनिटं फक्त थांबायचंय. अखेरकार ती प्रतीक्षा संपली. फायनल मध्ये एंटर केलेला आहेत आणि एक बलाढ्य संघ तुमच्या समोर असणार आहे. आमचा प्रयत्न असतो त्यांना कमीत कमी धाव्यामध्ये रोखण्यासाठी, कारण गेल्या वेळी फायनलमध्ये त्यांनी आम्हाला कमी धावा करून आम्हाला हरवलं होतं. आम्ही प्रयत्न करू की त्यांना कमी धावासह संघ जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. बोळींज
आपल्याला घरच्या मैदानावरती शुभेच्छा आहेत या अंतिम सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. अहवाल असा आहे फायनलच्या सामन्यासाठी बिंदास कोपराडने बिंदास जिंकलाय टॉस आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आणि पहिला गडी बाद होतोय. 33 धावांचं आव्हान आहे. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. प्रेक्षणीय सामना मग पाहतोय मित्रांनो. आगरी समाज सामेदी हॉटेलियर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रुपेश नाईक यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल महेश पाटील यांना की आपण सन्मानित करायचं आहे मान्यवरांना. अच्छा, विकास पाटील यांचे येस, थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी या 33 धावांचा पाठलाग करत असताना काय नक्की घडतंय. झहीरभाई पहिला चेंडूवरती विकेट ब्रेक थ्रू मिळालाय, सार्थक बाद झालाय. जरी धावफलक कमी असलं तरी सुद्धा आगरी कोळी समाज या धावफलकाला तितक्या सोप्या रीतीने चेस करू देणार नाहीये असं त्याने पहिल्याच चेंडूवरती सांगितलंय. परंतु साबराला काहीतरी वेगळा विचार करणं गरजेचं असणार आहे. सही कहा सर जी. आखिरी गेंद एक बैकफुट पर गया और गेंद को हल्का सा खेला, गेंद पॉइंट पर जाती हुई संदीप गेंद को कलेक्ट करते एक रन निकालने का मौका. सचिन वहां पर स्ट्राइक पर थे और एक रन के साथ अपना खाता खोला है. अब गेंदे मैदान पर अभी भी 22 है और रन आने बाकी 32. क्या कहना चाहेंगे भरत जी? 10 का फासला है. आणि या मॅचला सावरण्यासाठी, या मॅचला जिंकण्यासाठी साबराला काय करणं गरजेचं आहे. साबरातील सिनियर खेळाडूंचा रोल हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण एक बलाढ्य साईड समोर ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला विथ कॅल्क्युलेशन, चांगलं कॅल्क्युलेशन करून कशा प्रकारे धावांना गवसणी घालायचे, कोणावरती हल्ला करायचा आहे, कोणावरती कधी हल्ला करायचा आहे, कोणत्या चेंडूला कशा प्रकारे खेळायचं आहे, ह्या सर्व गोष्टींची जाण त्या जुन्या खेळाडूंना आहे. आणि त्यामुळे या आगरी कोळी समाजासमोर जिंकण्यासाठी साबराकडे तेच मोठं एक अस्त्र असणार आहे या लो स्कोरिंग मॅचला जिंकण्याचं. परंतु जो बॉलिंग अटॅक आगरी कोळी समाजाकडे तो तितकासा सोप्या रीतीने तुम्हाला हा सामना जिंकून देणार नाहीये. पहा कशा प्रकारे उसळी घेणार हा चेंडू होता. सचिनने त्याला वेट केलं परंतु वेट लागण्या अगोदरच वाट लागली. आला निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सही कहा. और अमित टानेल गेंदबाजी करे, एक लाजवाब गेंदबाजी है. अनारा का एक लाजवाब गेंदबाज और बेहतरीन गेंदबाजी. अभी तक 4 गेंदें हुई है, 2 रन स्कोरबोर्ड पर लगे, 1 विकेट का पतन हुआ है. अगली गेंद अमित टानेल की सचिन के लिए आती हुई नजर आएगी. 20 गेंदों का खेल आना बाकी है. वो अच्छी गेंद थी, अंदर के करीब बारी थी, हल्कों से खेला, गेंद थर्ड मैन पर दिशा में गई है. 1 रनों के लिए, 1 रन के साथ इसको जा पाता हुआ 3. अभी भी 19 गेंदें और 30 रनों की दरकार है. ये आने वाली गेंदें क्या होगी इस मैदान पर. पावर प्ले है, अमित टांडेल गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही बड़ा मुकाबला, बिग फाइट वाला मुकाबला है. प्रेक्षणीय मुकाबला हुआ तो क्या हुआ, मगर दोस्तों आप घर के मुकाबले में घरेलू मैदान पर खेल रहे हैं और बाहर से आए तमाम खिलाड़ी इस मैदान पर पहले साल भी एक लाजवाब खेल खेला था और इस बार भी वो खेल का जलवा बिखर जाएगा. और अच्छी गेंद थी, बीट हुआ बल्लेबाज, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाती हुई प्रशांत गलत के हाथों में और गेंद आती हुई बिंदी और यहाँ पर ओवर खेला समाप्त होता हुआ पहला. अब 18 गेंदे और मैदान पर 30 रन की दरकार. कमान डीजे. पाहू चला खेळाडू जमले अनेक, बोलिंज गावी भरल्या. थँक्यू. सामेदी हॉटेलियर मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय अमोलजी वजे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अमोलजी वजे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल विलासजी वजे यांना की आपण झाडे लावा झाडे जगवाचा हा संदेश देणार आंब्याचं रोपटं देऊन सन्मान करायचा आहे अमोलजी वजे साहेब यांचा. खेवले पाटिल गेंदबाजी पर आ रहे हैं. दूसरा ओवर लेकर टीम के लिए, अपने लिए पहला ओवर लेकर 18 गेंदे 30 रनों की दरकार है. मुझे 10 के रन से बल्लेबाजी का जलवा भी करना होगा सार्थक 11 टीम को. और सार्थक टीम के पास क्षमता है, जिन्होंने कर दिखाया, मगर करना होगा तो आज करना होगा. भरत सजी ने तो इस मैदान पर एक साल इंतजार भी करना होगा पेशेंट सामने के लिए. नाही, आजच करावं लागेल. काय माहिती पुढच्या वर्षी हा सामना असेल की नाही, कारण इथे वेगवेगळ्या रणनीती आखल्या, वेगवेगळे प्लॅनिंग आखले जातात. नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न सातत्याने विकास बॉलिंगच्या माध्यमातून केला जातोय. मागील वर्षी दुर्गेश इलेव्हनच्या अगेन्स्ट इथे एक्झिबिशन सामना होता, साबरा वर्सेस दुर्गेश इलेव्हन. यावर्षी आगरी कोळी समाज वर्सेस साबरा संघ. आणि पुढच्या वर्षी कदाचित असं असू शकतं की वसई तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडू वर्सेस साबरा, असं काहीही घडू शकतं. आणि त्यामुळे तुम्हाला हा सामना तर जिंकणं ही सध्याची गरज आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला
उजव्या ष्टीच्या बाहेरचा होता, प्रशांत गॅदर केला आणि त्यानंतर मात्र व्हेरी क्विक यष्टीचित करण्याचा प्रयत्न त्यांचा तो फसलाय. सचिन तिथे बीट होताना पाहायला मिळतात. कैबल्य पाटील प्रचंड अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ ऑलराऊंडर, ॲज अ बॅटर म्हणून या खेळाडूने अनेक वेळा अनेक मैदानं गाजवली आहेत दत्ताळे जुचंद्रसाठी आणि आज ते आगरी समाजासाठी या ठिकाणी खेळताना दिसतात. हो हो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता, त्याला ऑकवर्ड पोझिशनमध्ये येऊन इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा सचिन यांचा प्रयत्न फसला आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा लढणं जाणतात. मॅच कधीही लवकर सोडत नाहीत, ही खासियत आहे या सर्व खेळाडूंची, कारण यामधील बहुतांश खेळाडू हे व्यावसायिक पटलावरती वसवीराचं नाव वेगळ्या मानानं घेण्यास भाग पाडणार आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली झाली, फेकी झाली आहे, धावचीची संधी, परंतु सहजरीतीनं 2 धाबा कंप्लीट. 15 गेंदे 28 रनों की दरकार है. इस गेंद पर 2 रन बने हैं. भरत पाटिल थोड़े से लेजी है और पहले प्रमोद भरत पाटिल थे वहाँ पर और बेहतरीन मुकाबला है. आप यहाँ पर ये मुकाबला 15-28 में आता हुआ नजर आ रहा है. सचिन स्ट्राइक पर है, कैबल्य पाटिल गेंदबाजी पर है. मिस टाइम शॉट है, गेंद हवा में है और एक लाजवाब कैच और एक विकेट जीता हुआ कैबल्य पाटिल के पक्ष में आते हुए विकेट और सचिन को लौटना होगा दूसरा झटका. कमान डीजे. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. खेळाडू जमलेत अनेक, प्रेक्षकही तितकेच अनेक जमल्यात आणि मला वाटतं US मध्ये आता रात्र झाली आहे, रात्र सकाळचे 5-6 वाजलेले असतील, त्यामुळे सर्वजण कदाचित झोपले असतील. काही जे बोळींचे पाठीराखे असतील ते कदाचित जागे असतील. बक्षिसांचा वर्षाव दिवसभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर प्रथम चाललाय. नंबर थोडासा बदललाय परंतु नावात प्रथम आहे आणि त्याला ती प्रथम म्हणजेच 1 नंबरची कामगिरी करावी लागणार आहे साबरासाठी. नाही केली तर अडचणी वाढतील साबरासाठी. धावफलकाची स्थिती जर आपण पाहिली 14-28 म्हणजे 2 मोठे फटके या मॅच मध्ये परत आणतील. लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू हवेमध्ये, गौतम झेल खाली, झेल टिपलाय, संपलाय प्रथमचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू टू जे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. यश फ्रॉम वाघोली. यशला ती यशस्वी कामगिरी करावी लागणार आहे ज्या कामगिरीच्या बळावरती साबरा संघ विजयी होऊ शकतो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. तुम्हाला ज्या वेळेला 24 चेंडू 33 धाबांची गरज होती त्यावेळेला षटकाकडे किती धाबा हव्या होत्या? 8च्या सरासरी 9च्या सरासरी तुम्ही आला असता तरी सुद्धा धाबा नगबसने घालता आली असती, परंतु चेंडू बॅटला स्पर्श होणं हेच मोठं चॅलेंज आहे. तिथं जर मात्र तुम्ही सिंगलसाठी सुद्धा तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल आणि तो सिंगलसाठी संघर्ष करत असताना काही ठिकाणी मोठे फटके सुद्धा मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळेला विकेट आल्यात. या एका मागोमाग पडणाऱ्या विकेट या थोड्याशा अडचणी वाढत आहेत साबरासाठी, परंतु जो काही गोलंदाजीचा तोफखाना आहे आगरी समाजाचा तो थोडासा हावी होताना दिसतोय समस्त बॅटिंग ऑर्डरवरती साबराच्या. सही का बरस सजी. सामना टीम थोड़ी सी बैकफुट पर आती हुई. 13 गेंदे 28 धावांची गरज आहे. बघा मानस पाटील यांच्याकडून यशने जर का 2 6 मारले तर लगातार 2 6 मारले तर 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. मोठी ऑपॉर्च्युनिटी 10,000 कमावण्याची. कैबल्य पाटील समोर यशने यावेळेला दिशा दिली आहे. पॉइंटमध्ये चेंडूला खेळून काढलाय. गौतम पाटील चेंडूवरती वेगाने येत आहेत. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट आणि एका धाब्याने 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 षटकांमध्ये 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी साबरा संघाला. चौकार
षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील. 12 गेंदे और 27 रनों की दरकार है. आकाश मांगेला गेंदबाजी पर आए हैं. अब 12-28-27 का मामला है, मगर आकाश मांगेला गेंदबाजी पर है. शॉट गेंदी ऑन साइड खेलना चाहते थे, बैट का एज लगा, वन बाउंस गेंद विकेट कीपर के दस्तान में प्रशांत गलत के हाथों में जाती हुई. अब 11-27 का मामला है. भरत सजी, अब ये मुकाबला थोड़ा सा दूर होता हुआ सार्थक 11 टीम के द्वारा, मगर 1 से 2 बड़े शॉट आएंगे, इस मैच को बनाने का मौका मिल जाएगा. बघा, आक्रमण करणं हे अनिवार्य आहे. मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील तर तुम्ही सामन्यामध्ये परत येऊ शकता, कारण ती सिंगल डबलमध्ये करण्याची वेळ निघून गेली आहे. आता तुमच्याकडे या षटकामध्ये किमान ते 2 षटकार ज्याने तुम्ही मॅचमध्ये परत येऊ शकता ते तुम्हाला मारावे लागतील, आणि तोच कॉन्स्टंट परफॉर्मन्स तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा म्हणजे चौथ्या षटकामध्ये सुद्धा ठेवावा लागणार आहे. आकाश मांगेलाने पूर्णपणे यशच्या स्टॅन्सला ओळखलंय. त्याची बॅटिंग पोझिशन कशी आहे, तो शॉट कशा प्रकारे सिलेक्ट करतोय, किती बॅकलिप मागे नेतोय, किती बॉटम हँडचा वापर करतोय, या सर्व बाबींना परखलंय. आणि त्याला परकत असताना बरोबर गुडलँड स्पॉटवरून चेंडू बाहेरच्या दिशेने वळवतायत आणि त्याचा फायदा त्यांना होत असताना लगातार 2 निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सही का भरत सजी एक लाजवाब गेंदबाज है. आकाश मांगेला नारंगी के लिए, एक गांव के लिए और बेहतरीन सैनिक टीम के लिए खेलते हुए नजर आए, मगर आज अग्नि समाज के लिए एक लाजवाब गेंदबाजी करनी होगी. चेंजअप पे गेंद बैक किया है, गेंद लॉन्ग और पर आती हुई, जब तक प्रमोद लिली गेंद को फील कर पाते, 1 रन निकालने का मौका. 1 रन के साथ स्कोर आगे बचा हुआ 7 रनों पर. अब गेंदे हैं मैदान पर 9 और रन आने बाकी है 26, मगर ये 3 गेंदों पर 1 से 1 बड़ा शॉट या 2 बड़े शॉट आएंगे तो ये मैच बनाने का मौका मिल जाएगा. नाही, आणि सकाळच्या सत्रापासून भासलेली उणीव, सकाळच्या सत्रापासून जर आपण बघाल तर प्रत्येक संघामधील खेळाडू स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्यामध्ये जास्त माहिर आहेत. बदल आले त्याचा वापर तितक्या प्रॉपर रीतीने करत नाही आहेत, आणि त्याचीच खंत या मॅचमध्ये जाणवतीये. कोणत्याही प्रकारे फुटवर्कला युटिलाइज केलं जात नाहीये, आणि त्यामुळे नाही चेंडूच्या रेषेमध्ये येत आहेत, आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होणं हे सर्वाधिक मोठं चॅलेंज त्याच्यासमोर येऊन उभं राहिलंय. अजून एक निर्धाव चेंडू आकाश मांगेलाचा इथे पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्ची केली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे, आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन स्कोर बोर्ड. ओहो, यावेळेला लपेटण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. स्विंग अन मिस. स्विंग अन मिस आहे की गतीमधून बीट केलंय, कळायला मार्ग नाही. थोडासा धुसर झाला होता चेंडू त्यावेळेला, आणि इथं निर्धाव चेंडू सांगतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. हो, ऑल साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सुद्धा तितकाच जास्त लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. किती धावा धावफलकावरती आहेत, 8 पर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील असेल. 3रं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बीट आतून बाहेर वळालाय चेंडू, आणि त्यामुळे कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा मानस होता. 3 षटकं संपली आहेत. 8 धावा धावफलकावरती सामवेदी ब्राह्मण समाज संघ म्हणजे साबरा या संघाचा धावफलक. 2 मिनिटं डीजे. सन्मान होतो इथे. महिला समितीचे अध्यक्ष शुभदा नाईक यांचं आगमन झालं. मी एक पप्या का म्हणजे प्रशांत. बंटीच्या यांना विनंती की त्यांनी एक त्यांना झाड द्यायचंय. झाडे लावा, झाडे जगवा. लता कमळकर नाईक यांच्या हस्ते, पप्पी अक्का यांच्या हस्ते देत आहेत. महिला समिती अध्यक्ष शुभदा नाईक आणि लता कमळकर नाईक. सामवेदी ब्राह्मण समाजाच्या चिटणीस मेघा यांना देण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. निमेश गोलंदाजी मार्कवरती.
पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या जास्तच बाहेर आहे, यशपासून लांब जातोय आणि लांब जाणारा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड करत असताना दिसतोय. चला महिला कक्षामध्ये सन्मानासाठी तिथे आपण संतोषजी म्हात्रे यांना पाहतोय आणि पाहू शकता हे महिला कक्ष संपूर्ण महिला वर्ग कशा प्रकारे या सामन्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मोठापटका बाळाचा प्रयत्न आहे, बॅकफुटवरती गेले होते, आखूड टप्प्याचा चेंडू होता पण त्याला पुल करण्याचा प्रयत्न तितकासा यशस्वी नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क तितका खासा नाही आहे, टाइम झालेला नाही आहे, चेंडू मिस टाइम होणारा हा स्ट्रोक एक धाव देऊन जातोय. बघा आता येणारे 4 चेंडू 5 चेंडू आणि धन्यवाद. मध्येच एक करतोय महिला बचत गट पाटळी यांचा सन्मान मी महिला आघाडीच्या अध्यक्ष आपल्या समितीच्या महिला समितीच्या अध्यक्ष यांना विनंती होती की त्यांना फुल द्यायचंय. पाटीळी पहिले पाटीळीचं कोण महिला गटाच्या महिला गटाच्या पाटीळी कोण आहे त्यांनी घ्यायचंय. संतोष भाऊ सन्मान तिकडे घ्या, कॅमेरामध्ये येत नाहीत, पलीकडे सन्मान घ्या. चला फलंदाज बाद आणि प्रीत जो जास्त वेळ खेळपट्टीवरती उभा होता तो सुद्धा आता मैदानात बाहेर येतोय. 1 मोर विकेट डाऊन आणि आता नवीन बॅटर प्रणव मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. प्रणव मॅन फ्रॉम पडई. खूप निराशा कालच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अपेक्षित खेळ झाला नव्हता परंतु निमेश हो आतमध्ये येणारा चेंडू पंचाकडे लावून अपील केली गेली परंतु पंचांवर त्याचा प्रभाव नाही आहे. एक धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होईल. किती मोठी स्टारकास्ट आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधील तारे सितारे या संघामध्ये खेळतात. प्रशांत घरत, भरत पाटील, अमित तांडेल, आकाश मांगेला, गौतम पाटील, प्रमोद किनी, संदीप किनी, कैवल्य पाटील बंधू आणि निमेश. इतके स्टार खेळाडू अग्रिगोळे दिनेश मांगेला सुद्धा आहेत आणि अग्रिगोळी समाजांतर्गत हे सर्व खेळाडू आले तर मात्र त्यांचा एक संच जो निर्माण होतो तो खूप महिला मंडळ वजाळी यांनी खाली यायचं आहे आणि मी साम्यवान समाजाच्या चिटणीस मेघाताई यांना विनंती करतो त्यांना हे द्यायचं आहे, सन्मान द्यायचा आहे. नाही इतका मोठा संच एकत्रित आल्यानंतर तितकं सोपं राहणार नाहीये त्यांच्या समोर तुम्हाला तग धरणं. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत निमेशचे. समोर प्रणव, आखूड टप्प्याचा चेंडू तो सुद्धा प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये, प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू मागे निघून गेला डिक्लेअरसाठी. एकदा धावफलकामध्ये ॲड होईल आणि आता शेवटच्या आणि अंतिम चेंडू म्हणजेच औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. तितकीच चुरस पाहायला मिळाली नाही. ज्यावेळेला प्रथम क्षेत्ररक्षण करत होता संघ त्यावेळेला काहीशी हरकत गोलंदाजाने केली, कमी धावांपर्यंत रोखलं, मोठमोठ्या खेळाडूंना मोठमोठे फटके मारू दिलेले नाही आहेत आणि या सर्व बाबी या मॅचमध्ये कुठं साबरा संघाला थोडासा आनंद देणाऱ्या होत्या परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये आल्यानंतर संपूर्ण निराशा ही फलंदाजाने केली आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि आज कुठे ना कुठेतरी जे बाहेरगावी गेले खेळाडू आहेत त्यांची आठवण आलेली असणार आहे जे एक्झिबिशन मॅचमध्ये सुद्धा चांगले खेळू शकले असते. प्रणव वाघोलीचा मी बडेल त्यामध्ये धृतिक नाईक सारखा खेळाडू ज्यांना या ठिकाणी खेळण्याची मेघाताई तुम्ही द्यायचं खेळण्याचा अनुभव आहे आणि अशा प्रकारे सामना संपलाय. सामना जिंकलाय आग्रिकोळी समाज या संघाने आणि साबरा संघ पराभवाच्या छायामध्ये जातोय. हार्ड लक परंतु एक चांगला एक्सपिरियन्स होता या दोन्ही संघांसाठी आणि एक चांगली संकल्पना होती समस्त बोलिंगकरांची, योगेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमची. त्याबद्दल खरोखरच्या संकल्पनेसाठी कौतुक आहे आपल्या सर्वांचं. त्याचबरोबर आपण या सर्व खेळाडूंनी इथे वेळात वेळ काढून आलात आणि हा प्रेक्षणीय सामना खेळण्याची इच्छा दर्शवलीत, वर्तवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. समस्त सामाजिक ब्राह्मण समाज त्याचबरोबर विकास स्मृती चषक 2024च्या वतीनं श्री गणेश क्रिकेट बॉलिंगच्या वतीनं. चला कोपराड संघ फिल्डिंग लावून घ्या. कोपराड संघ लगेच फिल्डिंग लावायची आहे. जेवढा काल वेळ गेला तेवढा वेळ घालू नका. आज अंधार लवकर होईल